नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। चर्चा आणि माणूस अविभाज्य भाग म्हणून पुढे जातात। चर्चा विविध अंगाने केली जाते, त्यात सकारात्मकता आणि नकारात्मकता सामावलेली असते। कधी यशाची तर कधी अपयशाची चर्चा झडते। यश चर्चा होणं यात अप्रूप असं ते काय, पण अपयश चर्चेला जन्म देतं तेव्हा कान टवकारून जातात। असंच पावलोपावली कानावर नाव घुमत आहे ते संग्राम देशमुख यांचं। त्यांचं नाव चर्चेत का आलं, यामागचं कारण काय, याचाच उहापोह करणार आहोत। नुकत्याच निवडणुका पार पडल्या, निकाल लागला, महायुती सत्तेत आली। निवडणुकीत कुणाचा जय तर कुणाचा पराजय झाला। जंगी मैदानात उत्तीर्ण झाला तो यशस्वी झाला, पण ज्याच्या पदरी पराभव आला त्याला पराभूत मानसिकतेतून पाहावं का, याचं खोलात जाऊन परीक्षण केलं जावं। आपण परीक्षण करण्यात पडणार नाही, थेट विषयालाच हात घालणार आहोत। तर मग विषयाचं बघूया। संग्राम संपतराव देशमुख, गाव कडेपूर। कडेपूर गावची महती सर्वदूर पोहोचली आहे। यातलं एक कारण राजकारण। इथलं देशमुख कुटुंब राजकारणात राज्याच्या ओळखीचं। ही ओळख निर्माण केली ती स्वर्गीय संपतराव देशमुख अण्णांनी। 1995 सालात कडेपूरचा देशमुखवाडा संबंध राज्यात प्रकाश झोतात आला। संपतराव अण्णा आमदार झालं आणि देशमुखवाड्याचं महत्त्व वाढलं। वाढलेलं महत्त्व पुढे नेण्याचं काम माजी आमदार पृथ्वीराज देशमुखांनी केलं, पण ते निवडणुकीच्या राजकारणापासून लांब राहिले। या वारशाची जबाबदारी संग्राम संपतराव देशमुखांवर आली। संग्राम देशमुख प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आले। समोरचा प्रतिस्पर्धी बलाढ्य। संग्राम देशमुखांना भाजपने उमेदवारी दिली। पलूस कडेगाव मतदारसंघात त्यांनी नशीब आजमावायचं पक्क केलं। मागील 10 वर्षे देशमुखवाडा निवडणुकीपासून लांब होता, यामुळं कार्यकर्ते यावेळी जोशात होते। त्यांनी जीवतोड मेहनत घेतली। संग्राम देशमुख व कुटुंबानं जीवाचं रान केलं, पण अपयश पदरी आलं। 1 लाख मतं घेऊन अपयश आलं, याचं कार्यकर्त्यांना दुःख झालं। देशमुख वाड्यातल्या उमेदवारानं पहिल्यांदाच 1 लाख मतं पाहिली। ही मतं थोडी थोडकी नव्हती, पण विजयापर्यंत घेऊन जाणारी ही नव्हती। हीच लाख मतं निकालानंतर संग्राम भाऊंना भाव देऊन गेली। याच 1 लाख मतांची चर्चा कडेपूर पासून मुंबईपर्यंत सुरू झाली। या चर्चेमागं हळहळ तर होतीच, शिवाय भावी दिशा सामावलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज।